बघा दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे 12th मॅन अगदी स्कोरबुकच्या मागे बसलं पाहिजे. केवणाले टीमचा 12th मॅन नाही आहे, पॅनलाइज केलं जाईल पहिला बॉल पडल्यानंतर. पहा सूचना लक्षात घ्या, कारण की लाईव्ह प्रक्षेपण आहे, तुमचं नाव चुकीचं गेलं तर ते लाईव्ह प्रक्षेपणाचं नाव खराब होते. याच बॉलवरती धाकड शरीर यष्टीच्या केतननं मात्र धडधाकड असा चौकार लगावला आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमची रनसंख्या 2 चेंडूंच्या पूर्वार्धानंतर 4. ऑन साइडला सीट साऊंड आलाय. हा बॉल देखील गॅप शॉट सिलेक्शन आहे. गोळीच्या वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला धन 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 करणारा या रखरखत्या उन्हातील चौकार चौकार कार. झेल सोडला जातोय. कोणाचा झेल सोडलाय? ज्या सागरनं 2 चौकार ठोकलेत, बॅटिंग लाईनअप चांगला आहे, त्या सागरचा झेल मात्र भूमीला दान केला गेलाय. बॅटिंग टीमची रनसंख्या आहे तब्बल 9 या अंकावरती. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स होता, कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या गोलंदाज संजयला मात्र साथ लाभत नाही या क्षेत्ररक्षणाची. अगदी आपण पाहिलं तर संजय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत. ओव्हर द विकेट न मारा करत असताना ऑन साइडला आले, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, स्थिरक्षक बॉल खाली येतोय. यास इट इज टेकन. हद्रा क्रमांक पहिला बसतोय 9 या अंकेवरती. जाऊया डीजेकडे. सुमधुर मॅच महत्वपूर्ण आणि या मॅच मध्ये जर रनसंख्येचा विचार केला तर रनसंख्या आहे तब्बल 9 अंक स्कोरबुक वरती लागलेत. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय बाळा आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला चेतनला आपण पाहतोय. बाळा आणि चेतन ही जोडी मात्र मैदानामध्ये हलक्या हाताने ड्राईव्ह केला. हा बॉल पॉइंट आणि थर्डमॅनच्या मधोमध खेळले गेलेत. त्याने जाणलंय की हे बॉल चांगलं आहे आणि याला सन्मान देणं गरजेचं आहे. सन्मानपूर्वक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं दशक कंप्लीट होत असताना बॅटिंग टीमची रनसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या सत्रातील पहिलं वाजवी षटक समाप्त झाल्यानंतर बॅटिंग टीमची धावसंख्या लॉस ऑफ 1 विकेट इन 10 रन्स 1 बाद 10 या अंकावरती. डीजे खरंच क्रेज आहे. बऱ्याच टुर्नामेंट आपण शर्यतींच्या देखील मोठ्या मोठ्या पाहिल्या असतील. बैलगाडा नाद काय लागलाय लोकांना. बुल्लेरो सारखी गाडी मात्र बक्षीस पात्रामध्ये ठेवली जाते पुण्यासारख्या क्षेत्रामध्ये. JCB सारखे गाडी मात्र आपण पाहिली पहिल्या पारितोषिकाला होती पुणे इथे. साईडला आपण पाहिलं पुसेगाव या ठिकाणी आपण पाहिलं असतील बरेचशी बक्षीक होती. 20 गाड्यांचा समावेश मात्र त्या बक्षीस पात्रामध्ये होतं आणि ते मात्र मिळवण्याचं काम मात्र आपण पाहिलं असेल. ट्रॅक्टर मिळवला होता निलेश दादा काळे यांच्या संघटनेनं
आणि त्यानंतर मात्र बुलेरो देखील मिळवली होती आमचे मित्र निलेश दादा काले यांच्या मित्रांनो. आपण पाहिलं तर ही मॅच मात्र खूप महत्त्वपूर्ण आहे. आपण मॅचकडे जाऊयात. हा होता बाहेरचा विभाग, परंतु आता मॅच महत्त्वपूर्ण आहे. त्या मॅच मध्ये रन्स कुठल्या गेल्यात. पहिल्या सत्रामध्ये तब्बल 12 अंक स्कोरबुक वरती लागलेत. इनेट नंबर 2 वरती गोलंदाजीच्या ट्रॅकला सचिनचा हा बॉल चपराक दिले. या बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल करत असताना डान्सिंग द ग्राउंड मध्ये हा खेळलेला बॉल तेवढीच दर्जेदार फेकी. सिंगल रन्स मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची रनसंख्या आहे, बॅटिंग टीमची रनसंख्या आहे तब्बल स्कोरबुक वरती अंक पाहिले आपण तर बॅटिंग टीमची रनसंख्या लॉस ऑफ 1 विकेट इन 13 रन्स. ऑन साइडला आपण पाहतोय की हा बॉल मात्र अगदी लेगसिकच्या जवळून जातोय. पंचांनी दंडित केलाय. इट्स अ डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमची रनसंख्या अस्थिरावलेली. आपण पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन प्रथमेशजी ठाकूर सर यांना आता थंडी वाजत आहे. अगदी साइड स्क्रीनच्या समोर आमचे कॅमेरामॅन आहेत. ऑन साइडला हा बॉल क्लिक केलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये कॅपशॉट सिलेक्शन आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल, फेकेल. तत्पूर्वी मात्र सिंगल रन्स कंप्लीट केले गेले. सिंगल रनच्या बरोबरीने धावफलकावरती धावा लागल्यात. प्रगती पटलावरती तब्बल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी 2 धावा चित्तेच्या चपलाईने कंप्लीट केल्यात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर 2 धावांच्या बरोबरीने 15 धावा प्रगती पटलावरती लागल्यात. ओव्हर द विकेटनं मारा करत असताना सचिनला आपण पाहतोय. ऑन साइडला येऊन क्लिक करण्याचा प्रयत्न होता. बाळाला आपण पाहिलं तर या बॉलवरती मात्र आपण पाहिलं चाच पडत राहिले. अगदी आपण पाहिलं तर बाळाला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला चेतनला आपण पाहतोय. फुल ऑन पद्धतीचा चेंडू होता. या बॉलवरती मोहर लगावायला पाहिजे होती षटकाराची, परंतु षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या अखेरीस प्रगती पटलावरती धावा लागल्या. तब्बल आपण पाहिलं तर स्कोरबुक वरती धावा लागतात त्या लॉस ऑफ 1 विकेट इन 16 रन्स. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 या अंकावरती प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या केवनाले संघाची धावसंख्या आपण पाहतोय. डीजे वाजव गाणे तुझे. आडवा बॅटनं या बॉलला चपराक दिले. गोलीच्या वेगानं बॉल ट्रॅव्हल झाला. ब्रश करतोय क्षेत्ररक्षकाच्या हाताला. शेवटच्या क्षणाला मात्र बाजी मारली जाते. हा येतोय खणखणीत वार केला या बॉलवरती. चौकार. दिसतात आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय की पुन्हा एकदा लय मध्ये येताना दिसतील आपल्याला थोड्याच वेळामध्ये. चेतन ऑन साइडला आले. चौकारांसाठी माहीर असणारा हा बॉल लॉफ्ट केलाय. डीपेक्षा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून या बॉलला फेकून दिलं जातोय. चेंडू सीमारेषा बाहेर, आउट ऑफ दी बाउंड्री लाईन्स. बिग स्ट्रोक 6. मध्ये तब्बल 10 भाग फुटल्या गेल्यात. आपण म्हटलं होतं की स्लॉक षटकामध्ये हाणामारी करेल. स्ट्रायकर एंडला गेलं. चेतन मात्र धावांपर्यंत मजल मारण्यासाठी सुस्थितीमध्ये. 9 बॉल तब्बल 22 धावांची खेळी करतो. व्हेरी गुड परफॉर्मन्स.
खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु हेलिकॉप्टर मात्र लँड होताना वाचला. आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर बॅटिंग टीमची रणसंख्या तब्बल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तब्बल 27. लॉस ऑफ दी 1 विकेट. ओव्हर द विकेटना मारा करत असताना आपण पाहतोय हा बॉल बॅटची लिडिंग एज घेतले. यष्टी रक्षक बॉल खाली येतोय, जज केला जातो या बॉलला आणि यस इट इज टेकन. ही विकेट बॉल होईल आणि त्यानंतर मात्र बॅटिंग टीमला हतरा क्रमांक बसतो दुसरा 27 अंकावरती. डी चला तर मग पैठण 11 टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश कुडपण खुर्द टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठाशी नाणेफेकीच्या कॉलसाठी आपण उपस्थित व्हायचंय. अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 संपण्यापूर्वी आपण इथे उपस्थित असणे गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच पैठण 11 विपक्ष कुडपण 11 खुर्द या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती केली जाते की आपण उपस्थित व्हायचंय. कुडपण खुर्द 11 टीमचा कॅप्टन आणि पैठण 11 बॅटिंग टीमची रणसंख्या तब्बल आपण पाहिलं तर स्कोरबुक वरती धावा लागले गेल्या ती 4 रनच्या बरोबरीने बॅटिंग टीमची रणसंख्या होते तब्बल 31. लॉस ऑफ दी 2 विकेट. डीजे वाजव गाणी तुझे. बाईसच्या स्वरूपामध्ये हा चौकार जरूर आला होता, परंतु झेल पकडल्यानंतर मला तेच कळालं नव्हतं की चेतन कोणत्या अँगलला स्ट्रायकर एंडला गेला होता. नवीन नियम हा क्रिकेट मध्ये आपण पाहिलं असेल की लेग स्टिक सोडून जातोय. संजय सरांचा सिग्नल येतोय इट्स अ व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र अतिरिक्तची धावसंख्या जोडली जाईल 32. लॉस ऑफ दी 2 विकेट. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 या अंकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. ऑन साइडला आले, क्लिक केला जातो, स्वीट साऊंड येतो बॅट मधून, परंतु इथे मात्र झेल सोडला गेला. साधा आणि सोपा झेल सुटल्यानंतर मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट होतो. फलंदाजांना परतावा लागेल. 1 रन्स मिळेल बॅटिंग टीमला. बॅटिंग टीमची रणसंख्या पहिला इनिंगचा खेळ कंप्लीट होत असताना 33. लॉस ऑफ दी 2 विकेट. दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 बॉल मध्ये 22 रनची बहारदार केली करून चेतन डगआउटच्या आश्रयाला येताना दिसतील. तर येणारे 18 बॉल आणि 34 रनची गरज असणार आहे. तर मायक्रोफोन वरती आपण ऐकूयात जर इथे संघनायक उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल. चला तर मग आपण बघतोय नाणेफेकीचा कॉल घडवला जातोय दोन संघांच्या दरम्यान आणि त्यानंतर आपण मायक्रोफोन वरती होईल बदल. डोंबिवली मधील एक गोड समालोचक प्रथमेशजी ठाकूर सर आमच्या समवेत जोडले जातील आता.
3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 33 धावा धावफलकावरती. वेलकम सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. एक अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत शिवगर्जना लोहारी चषक 2022 हे पर्व 2 दिवसीय स्पर्धा 10-11 डिसेंबर या स्पर्धेचा कालावधी. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा देतो. खेळपट्टीला वंदन करतो जिने मला आणि माझ्या आवाजाला आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ओळख दिली. आणि मी प्रथमेश ठाकूर समालोचक कल्याण नेतिवली माझ्या समालोचनाला सुरुवात करतोय. भरपूर चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये सुरू असलेला एक महत्वपूर्ण सामना तुम्हाला पाहायला मिळतो. जिथे लक्ष उभं केलंय 34 धावांचं. प्रश्न नाही घेत 34 धावा डिफेंड केल्या जातील का. खेळपट्टी देखील विचार केला तर कधी गोलंदाजांच्या बाजूने जाते तर कधी फलंदाजांना देखील साथ देते. त्यामुळे खेळपट्टीचं देखील वर्णन करणं भरपूर कठीण आहे. आणि अशा खेळपट्टीवरती मात्र सामना जिंकणं, मॅचेस जिंकणं हे खूप अवघड काम आहे. पण आता हे अवघड काम कोणता संघ मात्र सोप्या पद्धतीने पार पाडतोय यावरती देखील लक्ष दिलं जाईल. 3 ओव्हरची असेल मॅच. 34 धावांची गरज. आणि राजेंद्रजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय काशीनाथजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान आणि प्रसादजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतो. अनेक मान्यवर या स्पर्धेला आजच्या दिवसामध्ये भेट देतात. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचं, आमच्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेत. अगदी विचार केला तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुक्याच्या अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बघा जे संघ आलेले आहेत त्यांनी आपली रिपोर्टिंग करा प्लीज. कारण अगदी विचार केला तर आज देखील भरपूर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. पहिला चेंडू पायांवरती बॉल ब्रश झाला. सलिमी डॉनला लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल. आणि अगदी विचार केला तर संघाचं सांघिक अकाउंट ओपन केलं. स्वतःचं वैयक्तिक अकाउंट अजूनही खाल्या. ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये निनाद आणि त्याच्यासोबत रोहित आला. निनादने केला फेस पहिला बॉल, जिथे नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक सिंगल. आणि स्कोर कार्ड वरती पहिली धाव फलकावरती अंकित होत्या. 33 करायच्या, 17 चेंडू शिल्लक आहेत. 17-33 समीकरण आता इथनं अगदी विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके येणं महत्वाचे आहेत भरपूर. पण अगदी विचार केला ना कॅल्क्युलेटिंग क्रिकेट, मॅथमॅटिकल क्रिकेट जरी खेळत राहिले दोन्ही फलंदाज तरी देखील हा सामना मात्र सोप्या गतीनं आपल्या बाजूनं नक्कीच झुकवण्याचं सामर्थ्य त्या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. निनाद आणि रोहित अशी जोडी खेळपट्टीवरती गोलंदाजी मार्क वरती तयार. रितेश पहिला चेंडू भरपूर चांगली सुरुवात केली. दोन्ही संघांना विनंती करतोय तुमच्यासाठी शेवटचा आणि ऑफिशियल कॉल आहे. टाइम मॅनेजमेंट साठी भरपूर वेळ आपण घेतात. रितेश तयार. फुलर लेंथ होता, फटका भरपूर चांगला, टायमिंग देखील तितका सुरेख पाहायला मिळत आहे. आणि बॉल निघून जाईल सीमा पार. शानदार, दमदार, सरदार षटकार. नवीन बॉल द्यायचा आहे मैदानात. बघा येस पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये अगदी विचार केला तर कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, हरवला, खराब झाला तर त्या जागी नवीन चेंडू तुम्हाला देण्यात येईल. आणि बघा दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये कोणत्याही क्षणी चेंडू फुटला, भिजला, हरवला, खराब झाला तर त्या जागी तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. या गोष्टीची नोंद घ्या. चॉईस बॉल नसेल
चला आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे आणि अगदी विचार केला तर या कमी वेळामध्ये आपल्याला नेक्स्ट सामने आज कव्हर करायचे आहेत. सो वेळेचा अभाव असल्यामुळे मी सातत्याने विनंती करतो की सामने थोडे लवकर खेळा, सहकार्य करा ऑर्गनायझिंग टीमला. गोलंदाजी मार्क वरती रितेश आणि त्याच्या गेस्ट चढवलेला षटकार रोहितच्या बॅट मधनं तडाखा आला. लोअर फुल टॉस, इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का टीट फॉर टॅट, जशाच तसं प्रत्युत्तर षटकाराचं रिप्लाय दिलाय विकेटनं. बॅटर आउट. आणि आजच्या दिवसामध्ये डिझाय मास्टरचं कौतुक करेन ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट अप्रतिम युट्यूब वरती वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते. प्रोप्रायटर सागर फराड, अक्षय म्हात्रे, आमचे सदस्य रोशन फराड, कुणाल म्हात्रे, भावेश. अप्रतिम वाहिनी, अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं या वाहिनीनं. आणि आताच्या घडीला अनेक मोठमोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती या वाहिनीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. अप्रतिम कॅमेरा क्वालिटी विथ क्लिअरिटी. आणि आज आमची संपूर्ण ओमसाई एमटीसीची जी टीम आहे ना भरपूर व्यस्त आहे. कारण अगदी विचार केला तर 3 सेटअप 3 जागेवरती एमटीसीचे तुम्हाला पाहायला मिळतील. कुणाल आणि भावेश आमचे व्यस्त आहेत खोनी पलावामध्ये. आणि घनसोलीला विचार केला तर आमचे अक्षय म्हात्रे तिथे व्यस्त आहेत. आणि सागर फराड, रोशन फराड आणि नक्कीच मी स्वतः इथे अंबरनाथ परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे एमटीसी लाईव्ह देखील भरपूर व्यस्त आहे. आणि या अप्रतिम स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला त्या चॅनल वरती नक्कीच पाहायला मिळेल. तुम्ही जा चॅनल वरती घर बसल्या स्पर्धा एन्जॉय करू शकता. गोलंदाजी मार्क वरती बॉल तयार रितेश. ओविकी साठी हा बॉल हलक्या हातानं इनफिल्डच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला आणि अपिश खेळले होते. क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतील. आउटफील्ड तिथे खूप फास्ट आहे. चेंडूला थांबवणं कठीण, चेस देखील मोठा होता आणि क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला टीमची टोटल जाऊन पोहोचली 11 वरती. 11 ऑन स्कोर कार्ड, 11 फॉर द लॉस ऑफ 1. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू शिल्लक, शेवटचा एक. रितेश महागडा ठरतोय. यावेळेस जेल झाला असता. पहिल्या ऍक्शन मध्ये चेंडू कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. धावचीची संधी 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 आणि गमावली. आणि नो वन शॉट. येस वन शॉट. आणि या गोष्टीवरती सकाळच्या सत्रापासून निखिलजी अगदी पाहायला गेलो तर अनेक धावा शॉट आलात. कारण सकाळच्या सत्रापासून मी तर म्हणेन 4थी ते 5वी धाव असेल जी अपूर्ण फलंदाजाने ठेवली गेली. त्यामुळे इथे असेल एकच धाव. आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय धावसंख्या 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आणि आता विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट कमी झाला. अगदी विचार केला 11.33 ची सरासरी होती. ती आता पहिल्या ओव्हर मध्ये 12 आल्याच्या नंतर ती येऊन पोहोचली आहे 11.00 वरती. त्यामुळे जी सरासरी आता कमी झाली आहे. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग झाली. त्याला प्रत्युत्तर देत असताना रितेशने एक विकेट देखील मिळवली. पण त्यानंतर मात्र तो आलेला चौकार महत्वाचा आणि धावसंख्या 12 वर. फॉलो तयार. ऑफस्टिकच्या बाहेर भरपूर शफल झाले होते. लॉंग लेगचे फिल्डर 38 सर्कल मध्ये त्याचा घेतला फायदा. आउटफील्ड पूर्णपणे खाली मिळाली. लॉंग लेग सीमा पार. 4
फटका भरपूर चांगला आहे, दमणार नाहीये कोणताही खेळाडू. इतकी चांगली स्पर्धा असल्यावरती कोण दमणार आहे, कोण थांबणार आहे. धावा बनतायत. फटका हा देखील लढवा, बॅटने स्वीप करायचा होता, गुडघा देखील टेकला होता. ड्रिल करतायत बॅट, दाखवतायत कोणत्या दिशेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. कारण अगदी पहिला स्क्वेअर लेगचे फिल्डर थोडेसे खाली मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर, त्यामुळे ती जागा भरपूर खाली आहे, तो गॅप भरपूर मोठा, तिथे एक्झॅक्टली बॉल खेळायचा होता. यावेळेस चेंडू सोडून दिला, वन लेफ्ट वाईट बॉल. अवांतर धाव मिळत्या. भर दुपारच्या सत्रामध्ये ते आमच्या अंपायरला मेहनत करावी लागते, कसरत करावी लागते. अवांतरच्या मदतीने स्कोर कार्ड 17 आकड्यावरती. पण भूमिकेमध्ये साहिल सर आणि संजय सर आहेत, त्यांचे कौतुक करेन. भरपूर चांगली पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून या मॅच मध्ये. स्विच करण्याचा प्रयत्न, ग्रीप चेंज केली बॅटची, ज्या प्रकारे अगदी पहिलं स्विच होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटनी बॉलचा संपर्क नाही, बॉल जाऊन विसावला, विकेट किपरच्या हातामध्ये आला बॉल. डॉट. निर्धाव चेंडूची सांगता बदलले समीकरण, 10 चेंडू 17ची गरज. 10 बॉल 17चं समीकरण आहे. एक मोठा फटका सामन्यामध्ये. कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीमचा. चांगले चेंडू हाताळत गेले तरी ते मात्र दबाव वाढेल. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने पुश केलं, पुश करो खुश रहो. सिंगल इथनं मिळते. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड सरकते पुढे. टीमची टोटल 18 वरती 18. विनोद आला गोलंदाजी मार्क वरती. कौतुक करेन विनोदचं, ज्या प्रकारची त्याने गोलंदाजी केली. 11ची सरासरी प्रति षटका मागे रोखायची होती आणि सध्याच्या घडीला 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. स्टेप आउट केलाय, फटका चांगला इनफिल्डच्या वरनं. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहेत. लॉंग ऑनच्या फिल्डर साठी खूप मोठा चेस होता, फेकी थोडीशी उशिरा आणि परिणाम 2 धावा मात्र केल्यात. इझिली कंप्लीट. 2च्या मदतीने स्कोर कार्ड सरकले पुढे येऊन पोहोचलाय धाव फलक 20 वरती. चेंडू शिल्लक असेल, शेवटचा 11च्या सरासरीनं धावा करायच्या होत्या आणि या ओव्हर मध्ये अगदी विचार केला तर 5 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा बनवल्या, त्यामुळे जबाबदारी मोठी आहे. शफल झाले होते, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आले होते. विकेट किपर बीट शॉट फाईन लीगचे फिल्डर चांगले फिल्डिंग करतात. अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. लेग बाईसच्या स्वरूपात असेल ही एक धाव. षटक समाप्तीचा अंपायरचा इशारा आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात धावा 21. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावांची. 13 रिक्वायर्ड फ्रॉम कमिंग 6 डिलिव्हरीज. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉल तयार. पहिला बॉल स्लोवर वन पिक केला, आडवा बॅटनं ऑन साइडला लॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेकी डेंजर झोन वरती फलंदाज. सिंगल कंप्लीट. एकेरी दुहेरी धावांनी काम चालणार नाहीये. आता मात्र मोठे फटके एक्झिक्यूट करण्याची वेळ आली आहे. सिंगल आली पहिल्या बॉल वरती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. येणारे चेंडू 5, करायच्या धावा 12. 5 बॉल 12चं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती भाऊ. शफल झाला होता फटका तर चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, जज करतील का हा मोठा प्रश्न होता. झेल ड्रॉप झालाय. पहिली धाव केली वेगाने कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्न आता मात्र पंचांकडे केली गेली अपील. फलंदाज बाद असेल का हा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर मात्र पंच आपल्याला देतील. बघा, कोणत्याही संघाला रिव्ह्यू इथनं दिला जाणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या. रिव्ह्यू कोणत्याही टीमला दिला जाणार नाहीये. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. ऑनफिल्ड अंपायरने जो डिसिजन पोहोचवला आमच्यापर्यंत तो लास्ट असणार आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल.
5 चेंडू 12ची गरज असताना अंपायर येस तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. जर नक्कीच कॅमेरामध्ये कॅप्चर झालं असेल तर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू दाखवू तुम्हाला आम्ही. वरती अगदी पाहिलं तर चेंजेस केले जाणार आहेत आणि आता अगदी विचार केला तर 2 धावा इथनं कंप्लीट केल्या गेल्यात. येणारे चेंडू असतील 4 गरज आहे 10 धावांची. 4 चेंडू 10चं समीकरण. दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा मॅचसाठी. गेम ऑन. यावेळेस मिस टायमिंग फटका. बॉल हवेत. विकेट तर मिळणार नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये पडलाय टप्पा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात. व्हेरी गुड रनिंग. व्हेरी गुड रनिंग. या प्रत्येक धावसंख्या महत्वाच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमला 2च्या मदतीने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती 3 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी करायच्या धावा 8. मॅच तर हाय व्होल्टेज आहे. एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने समीकरण. 2 चेंडू चांगले. गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये हर्ष उल्हास तुम्हाला पाहायला मिळेल. टीट फॉर टॅट. जशास त्याचं प्रत्युत्तर या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांना देतात.
पुन्हा एकदा यावेळेस बॅटची कडा लागली विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल आता मात्र पाठी ट्रॅव्हल करतो लॉंग स्टॉपच्या दिशेनं शॉर्ट फाईन लेगचे फिल्डर धावल्यात आणि इथे मात्र चुकी झाली आहे चेंडूला गॅदर केलं होतं यष्ट्यांवरती लावता आलं नाहीये 2 धावा इथे देखील मिळतात 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड सरकले पुढे 2 चेंडू 6ची गरज 2 चेंडू आणि 6ची गरज आहे या मॅच मध्ये इथे मात्र या चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आहे कारण चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे 6 धावा कराव्याच लागतील बॉल तयार हा फटका मोठा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले होते 1 धाव इथे मिळाली 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी लेग बायच्या स्वरूपात आली ही धाव जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उडान होती है आता मात्र इथून हौसले बुलंद ठेवावे लागतील प्रयत्न करावे लागेल आणि एक शेवटचा चेंडू शिल्लक गरज आहे जिंकण्यासाठी 5 धावांची गरज 1 चेंडू शिल्लक मॅच हाय व्होल्टेज सामना आवडला असेल तर प्रेक्षक वर्ग टाळ्या नक्की वाजवतील या बॉल साठी हा महत्वाचा चेंडू आहे 1 बॉल 5 आणि अगदी विचार केला तर नागझरीच्या मैदानावरती पागड्याच्या बाडा संघाकडून खेळताना प्रतीकने हा विक्रम केला होता आणि या मॅच मध्ये आता विकी तो विक्रम करेल का फटका मिस टायमिंग आहे आणि इथून सामना संपला मॅच फिनिश आणि सामना इथून जिंकलाय तो म्हणजेच केवनाले टीमनं बिग कॉंग्रॅच्युलेशन केवना